मित्रांनो, तुम्ही आता 10वी-12वीच्या परीक्षेचा जीव तोडून अभ्यास करत असाल ना? पण तुम्ही आधीच ठरवलंय का की तुम्हाला कोणतं करिअर करायचंय? म्हणजे बघा हा, आपल्याला जेव्हा प्रवासाला जायचं असतं तेव्हा आपण आधीच ठरवतो ना कसं जायचंय, कुठे जायचंय. तसंच आता ढोबळ मनाने तरी आपल्याला कोणतं करिअर निवडायचंय त्याचा विचार करायला हवा. एकदा हे निश्चित झालं की कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा ते आपोआपच ठरेल. मग त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी किती मार्क्स मिळवायला हवेत ते सुद्धा आपल्याला नीट समजेल. आणि मग आपल्याला किती मार्क्स मिळवायचे आणि आपला अभ्यास याचं उद्दिष्ट आपल्याला ठरवता येईल. हाच क्रम उलट ठेवला म्हणजे आधी 10वी-12वीचा अभ्यास आणि निकालानंतर करिअरची निवड, तर मग मेरिट नुसार ठरेल आपल्याला हवं तिथे प्रवेश मिळणार आहे किंवा नाही. आपल्या हाती काहीच नसेल. यासाठी करिअर म्हणजे नेमकं काय आणि त्याची निवड कशी करायची हे माहित असणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला सांगतायत समुपदेशक श्रीपाद पारखे. सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम भारू काकांच्या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधायला मिळाला हे मी माझं महत्भाग्य समजतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हे एक नेहमीच आनंदाची गोष्ट असते आणि एक नेहमीच प्रोत्साहन देणारी एक उत्साहवर्धक गोष्ट असते. अशा दृष्टीने जेव्हा मी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो तेव्हा अजूनच उत्साह वाढतो, अजूनच काही करायची उमेद वाढते आणि अजूनही काही द्यायची इच्छा होते. अशा वेळी ह्या भारू काकांच्या निमित्ताने महेंद्र वैसाणेंनी मला ती संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. विद्यार्थ्यांनो, इथे ह्या क्षणाला सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे करिअर. आणि ह्या करिअरविषयीच आपण जरा थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहोत, थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. अर्थात करिअर हा तासनतास बोलण्याचा विषय आहे, किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे करिअर हा ॲक्च्युली स्वतःविषयी जाणून घेऊन स्वतः करण्याचा विषय आहे. पण ह्या संवादातनं जर आपल्याला काही डायरेक्शन्स मिळाला तर ती नक्कीच तुमच्यासाठी एक फायद्याची सुरुवात असेल. करिअर म्हणजे नक्की काय, हा जेव्हा प्रश्न विचारला होतो त्यावेळेला प्रश्न विचारणाऱ्याकडे याचं उत्तर असेल का मला डाऊट वाटतो, आणि ज्याला विचारला होतो तो तर संपूर्णतः गोंधळलेला असतो. बरेचदा करिअर म्हणजे काय ह्याचं व्याख्या करता येणं आपल्याला कठीण असतं. मग आपण त्याची वर्णन देतो की करिअर म्हणजे ज्याला म्हणूया आपण चांगला जॉब किंवा चांगली गाडी, किंवा ज्याला म्हणूया चांगलं घर, किंवा म्हणा एक चांगली फॅमिली. पण मित्रांनो, करिअर हे ह्याच्यापेक्षाही खूप पुढची गोष्ट आहे, ह्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. आणि करिअर थोडक्यात म्हणाल तर एक ह्या सर्वांना पुरून उरणारी, ह्या सर्वांमध्ये ह्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे जी आज आपण बघू इच्छितोय. तुम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांना विचारा, वेगवेगळे तज्ज्ञ तुम्हाला करिअरची व्याख्या सांगतील. एक मला आवडलेली व्याख्या जी आहे ती मी तुमच्या इथे समोर स्क्रीनवर दाखवतो आहे. करिअर इज अन ऑक्युपेशन. करिअर is an occupation undertaken for a significant period of a person's life and with opportunities for progress. थोडक्यात काय की करिअर ज्याला आपण ऑक्युपेशन म्हणतो, ज्याला आपण प्रोफेशन म्हणतो, ते दुसरं तिसरं काही नसून आयुष्यभराचा प्रवास आहे, ज्यात आपण प्रगती अपेक्षा करतो, ज्यात आपण पुढे जात असतो, ज्यात आपण काही ध्येय ठरवून ज्याची आपण पूर्तता करण्यासाठी धावत असतो. तेव्हा गाडी, परिवार, घर, नोकरी हे ह्या प्रवासातले टप्पे आहेत वेगवेगळे. पण समजून घेण्याची गोष्ट अशी की करिअर हा एक मोठा प्रवास आहे आणि ज्या प्रवासाच्या उंबरठ्यावर तुम्ही आज सारे उभे आहात, 10वी-12वी हे करिअरच्या प्रवासातला उंबरठा आहे, पहिली पायरी आहे. आणि ही पायरी आज तुमच्याकडे वेळ आहे, बुद्धिमत्ता आहे आणि आज तुमच्याकडे आज एक मार्गदर्शनाची सुविधा आहे. भारू काकांचे पत्रांसारखे अशी जेव्हा पुस्तकं तुम्हाला मिळतात त्यावेळेला तुम्हाला एक दिशा मिळत असते. करिअरमध्ये काय काय इन्क्लूड होतं? करिअरमध्ये सर्वच काही गोष्टी आपण इन्क्लूड करतो. तुम्ही करणारी नोकरी, भले ती अर्धवेळ असो, भले ती पूर्ण वेळ असो, भले ती छोटी असो, भले ती मोठी असो, भले तो तुमचा एखादा स्टोअर असिस्टंट म्हणून जॉब असो किंवा तुमचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जॉब असो, करिअरमध्ये काहीही छोटं नाही, काही मोठं नाही, तो एक करिअरचा भाग आहे. सुरुवात बरेचदा तुम्ही एक ट्रेनी किंवा एक प्रशिक्षणार्थी किंवा एका एंट्री लेव्हलला सुरुवात करता. हळूहळू तुमचा जसा अनुभव वाढत जातो, हळूहळू जसं तुमचं काम जेव्हा प्रूव्ह सिद्ध होत जातं तेव्हा तुम्हाला बढती मिळत जाते आणि एका विशिष्ट कालावधीत तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटची इन्चार्ज होता किंवा सुपरवायझर म्हणून तुमची प्रगती होते. आता ही प्रगती किती फास्ट होते हे तुमच्या कामावर आणि तुमच्या बॉस बरोबर तुमचे रिलेशन्स यावर अवलंबून असते. ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि तिसरी जी पडद्यामागची गोष्ट असते ती म्हणजे तिथलं राजकारण तुम्ही कसं सांभाळता.
पण हळूहळू मग जेव्हा तुम्ही एका विशिष्ट लेव्हलला पोहोचता त्यानंतर मग तुमचा प्रवास लॅटरल सुरू होतो, तोच म्हणजे आडवा सुरू होतो, वरच्या ऐवजी आडवा. म्हणजे तुम्ही एका डिपार्टमेंटचे इन्चार्ज बनता, मग कंपनी तुम्हाला प्रशिक्षित करण्यासाठी मग दुसरं डिपार्टमेंट देते, मग तिसरं डिपार्टमेंट देते. असं करता करता आयुष्याच्या एका वळणावर जेव्हा तुम्हाला चांगला अनुभव मिळतो, विविध कामांचा अनुभव मिळतो, त्यावेळेला कंपनी मग तुम्हाला सिनियर पोझिशन्स देते डिपेंडिंग ऑन द अवेलेबिलिटी, म्हणजे कंपनीमध्ये अवेलेबल असतील तशा. सोनी कॉर्पोरेशनने गेल्या वर्षी त्यांच्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्यांच्या भागधारकांना, शेअर होल्डर्सना एक फार सुंदर चित्रफित दाखवली होती. त्या चित्रफितीत पहिलं सेंटेन्स असं होतं की गेल्या दशकातले 2000 ते 2010 मधले जे टॉप 5 जॉब होते ते जॉब मागच्या 40 वर्षात अस्तित्वातच नव्हते. मागच्या 40 वर्षातले टॉप 5 किंवा 10 जॉब्स होते ते 2000 ते 2010 मध्ये कुठेच नव्हते. आणि 2001 ते 2010 मध्ये जे नवीन 5 जॉब झाले ते त्यावेळेचे नवीन निर्मिती होती. म्हणजेच काय की परंपरागत